नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. नवरात्रीनिमित्त घराघरात उपवास केले जातात. त्यानिमित्त वेगवेगळे पदार्थही बनवले जातात. पण उपवासाला तुपकट, तेलकट जास्त खाण्याचा कंटाळा येतो. तेव्हा अशा प्रकारे अगदी सात्विकतेने परिपूर्ण असा उपवासाचा पदार्थ तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. हा पदार्थ फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होतो. शिवाय यामध्ये मी अजिबात तेलाचा वापर केला नाही आहे. तरी चविष्ट आणि अगदी चटपटीत असा हा पदार्थ तयार होतो. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग आगळा वेगळा असा उपवासाचा पदार्थ बनवायला सुरुवात करूया. प्रथम आपण एका प्लेटला तुपाने ग्रीस करून घेऊया. इथे मी तुपाचा वापर करत आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. हा जो आपण आगळा वेगळा पदार्थ बनवणार आहोत तो ह्या प्लेटमध्ये अगदी व्यवस्थितपणे वाफवून घेणार आहोत. म्हणून आता ग्रीस करून घेतल्यावर ही प्लेट बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण एक उकडून किसून घेतलेले रताळे घालूया. इथे मी एक मोठ्या आकाराचे रताळे उकडून किसून घेतले आहे. इथे रताळे थोडेसे अर्धकच्चे शिजवून घ्यायचे आहे. जास्त शिजवून घ्यायची गरज नसते कारण ते उकडून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यात 2 छोटे चमचे आलं आणि हिरवी मिरची, कोथिंबिरीचा ठेचा घालूया. ठेच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. इथे मी मसाले अजिबात वापरत नाही आहे. आता चवीनुसार मीठ घालूया आणि त्यानंतर लगेचच आपण एक एक करून जिन्नस अजून त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता त्यात आपण 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाण्याचा जर कूट घालायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी खोबरे किसलेलेही इथे वापरू शकता. त्यानंतर चटपटीतपणासाठी इथे मी अर्धा चमचा लिंबाचा रस घालत आहे. जर घालायचं असेल तर घाला, नाही तर स्किप करू शकता. त्यानंतर पाऊण वाटी साबुदाणा पीठ घालूया. इथे मी साबुदाणा मिक्सरमधून व्यवस्थितपणे फिरवून घेतला आहे. इथे भगरीचे पीठही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर सर्व जिन्नस अशा प्रकारे हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. इथे पाण्याचा अजिबात एक थेंबरही वापर करायचा नाही आहे. जे रताळ्याचे मॉइश्चर असते त्यामध्ये हे जे आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत ते अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे जे आपण त्यामध्ये जिन्नस घातले आहेत त्याची पुरेपूर चव सर्व मिश्रणाला लागेल. म्हणून अशा प्रकारे हातानेच मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. पाहू शकता मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. आता हे मिश्रण साधारणतः 5 मिनिटे रेस्ट करून घेऊया. म्हणजे त्यातील जे मीठ आणि बाकीचे जे सर्व जिन्नस आहेत ते अगदी व्यवस्थितपणे एकजीव होतील. साधारणतः 5 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थितपणे तयार झाले आहे. आता ते अशा प्रकारे हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर त्याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. आता मिश्रणाचा अशा प्रकारे छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी छोटे गोळे तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता. आता गोळा अशा प्रकारे तयार करून घेतल्यावर हाताने दाबून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे. आता अशा प्रकारे दाबून दाबून व्यवस्थितपणे शेप देऊन घेतल्यावर लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व गोळे अगदी व्यवस्थितपणे मी तयार करून घेत आहे. पाहू शकता दुसराही गोळा मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतला आहे. आता अशाच प्रकारे सर्व गोळे मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व गोळे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण वाफवून घेऊया. आता त्यासाठी जी आपण ग्रीस करून घेतलेली प्लेट होती त्यामध्ये अशा प्रकारे अगदी एकसारखे जे गोळे तयार करून घेतले आहेत ते त्यामध्ये लावून घेऊया. म्हणजेच थोडे थोडे डिस्टन्स ठेवून आपण हे गोळे लावून घेणार आहोत. आता सर्व गोळे व्यवस्थितपणे प्लेटमध्ये लावून घेतल्यावर लगेचच ते वाफवायला ठेवूया. त्यासाठी आधीच मी स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतले आहे. आता त्यावरील झाकण काढूया आणि जी प्लेट आपण त्यामध्ये गोळे तयार करून घेतले आहेत ते ठेवले आहेत ते अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने हात सांभाळून ठेवूया आणि भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः
10 मिनटे हे गोळे व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. 10 मिनटानंतर पाहू शकता अशा प्रकारे गोळे अगदी व्यवस्थितपणे बघायचे आहेत. जर बोटाला चिकटलं तर अजून 1-2 मिनटे वाफवून घ्या. आता हे गोळे अगदी व्यवस्थितपणे शिजले आहेत. आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि जे वाफवून घेतलेले गोळे आहेत ते लगेचच स्टीमरमधून बाहेर काढून थंड करून घेऊया. तोवर चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाण्याची भरड घालूया. इथे मी शेंगदाण्याची भरड तयार करून घेतली आहे. तुम्ही भाजलेले शेंगदाणेही घेऊ शकता किंवा या जागी तुम्ही खोबऱ्याचाही वापर करू शकता. त्यानंतर 2 छोटे चमचे आपण हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट घालूया. कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून म्हणजेच तुम्हाला जितपत चटणी पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट चटणी तयार झाली आहे. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. या चटणीला मी अजिबात फोडणी देत नाही आहे. जर तुम्हाला द्यायची असेल तर तुपामध्ये जिरे घालून फोडणी देऊ शकता. अशा प्रकारे शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे. लगेचच ती बाजूला ठेवूया आणि जे आपण गोळे वाफवून घेतले आहेत ते थंड झाले आहे की नाही ते पाहूया. पाहू शकता गोळेही अगदी व्यवस्थितपणे थंड झाले आहेत. आता ते तुम्ही असेच वाफवलेले गोळे खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करून जेव्हा हवे आहेत तेव्हा शॅलो फ्राय करून खाऊ शकता. आता हे मी याला फोडणी देणार आहे. त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 1 छोटा चमचा तूप घालूया. तुपामध्ये ही फोडणी मी तयार करून घेणार आहे. आता तूप थोडेसे वितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 1 मोठा चमचा जिरे घालूया आणि जिरे अगदी व्यवस्थित तडतून घेऊया. जिरे तडतडल्यावर लगेचच त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालूया. जर उपवासाला कढीपत्ता चालत असेल तर तुम्ही वापरू शकता. मी वापरत आहे. आता जे आपण गोळे वाफवून घेतले आहेत ते लगेचच त्यामध्ये घालूया आणि फोडणीमध्ये साधारणतः 1 ते 2 मिनटे अशा प्रकारे मीडियम फ्लेम ठेवून व्यवस्थित परतून घेऊया. फोडणी एकसारखी त्या गोळ्यांना लागली पाहिजे इतपत अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे गोळे एकजीव करून घेऊया. आता गॅस बंद करून लगेचच गरमागरम हा उपवासाचा पदार्थ सर्व करूया. इथे मी शेंगदाण्याच्या चटणीबरोबर हा पदार्थ सर्व करत आहे. जर तुम्हाला शेंगदाण्याची चटणी आवडत नसेल तर खोबऱ्याची चटणी वापरू शकता किंवा जर चटण्या आवडत नसतील तर असाच जरी हा पदार्थ खाल्ला तरी अप्रतिम असा लागतो. इथे जास्त मसाले मी वापरले नाही आहेत तरीही हा पदार्थ अप्रतिम असा लागतो. उपवासाला जास्त तेलकट, तुपकट आणि मसालेदार असे पदार्थ खाल्ले जात नाहीत. म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला अगदी सात्विकतेने परिपूर्ण असा पदार्थ बनवून दाखविला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट, साध्या, सोप्या आणि सात्विकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.